तुमची कंपनी प्रीमियम वाटण्यासाठी प्रीमियम ऑफिस आणि प्रीमियम लोकेशन किती महत्त्वाचं आहे? हा प्रश्न आपल्याला कायम येतो. जेव्हा आपण ऑफिस बदलतो किंवा नवीन ऑफिस घ्यायला विचार करतो, तेव्हा ऑफिसचं लोकेशन आणि ते किती प्रीमियम असलं पाहिजे. याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू, की लोकेशन किती महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण घेऊ, की ते ऑफिस किती प्रीमियम पाहिजे. तर पहिला पार्ट, लोकेशन किती महत्त्वाचं आहे. नाव जर तुमचं ऑफिस एक सॉफ्टवेअर कंपनी किंवा डिजिटल मार्केटिंग कंपनी किंवा अशी कंपनी असेल की ज्याच्यामध्ये खूप रिसोर्स ओरिएंटेड लोक येतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नाही, तुमच्याकडे लोक येऊन काय, म्हणजे ह्युमनच ते कॅपिटल आहे, म्हणजे लोकच काम करतात, बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही काय विचार करायला पाहिजे, कधीच लोकेशन जे आहे ना ते कधीही लक्षात ठेवा. एखाद्या सर्व्हिसेस कंपनी किंवा मार्केटिंग कंपनीचं हे एम्प्लॉई सेंट्रिक पाहिजे, कधीच कस्टमर सेंट्रिक लोकेशन नाही पाहिजे. एम्प्लॉई सेंट्रिक म्हणजे काय, लेट्स से तुमच्याकडे आज 20 लोक काम करतात आणि पुण्याचं आपण घेऊया. लेट्स से 20च्या 20 लोक कुठेतरी वाकड म्हणा, बाणेर या एरियाच्या आसपास राहतात कुठेतरी, राईट. आता तुम्हाला खराडीत ऑफिस घेऊन चालणार आहे का? नाही चालणार. आपण चुकतो काय माहिती का, आपल्या फाउंडरला वाटतं की मी खराडीत राहतोय म्हणजे माझ्या अवतीभोवती ऑफिस पाहिजे. ती पण एक थॉट प्रोसेस आहे. पण मला पर्सनली काय वाटतं की जिथे जर तुमच्याकडे 20 लोक असतील आणि त्यातली 15 लोक पुणे वेस्टला आहेत, तर तुमचं ऑफिस पुणे वेस्टला पाहिजे. नाव लेट्स से तुम्ही नवीन कंपनी चालू करताय, तुमच्याकडे लोकच नाही आहे, बरोबर. पण तुमचा लेट्स से तुम्हाला एक मोठी व्हिडिओ एडिटिंगची कंपनी फॉर्म करायची, 40-50 लोक तुमच्याकडे होणार आहेत, राईट. मग तुम्ही कुठे ऑफिस घ्याल? बाणेरला घ्याल का खराडीला घ्याल? नाही, तुम्हाला त्याचा सर्वे करायला लागेल की व्हिडिओ एडिटिंगचे कोर्सेस कुठल्या एरियात जास्त होतात, त्या कोर्सेसच्या अवतीभोवती लोक राहतात का पुणे सिटीमध्ये हे एडिटिंगची लोकं आहेत. जसं आम्हाला आय टी कंपनी आम्हाला क्लिअर माहिती आहे की बाबा खराडी या एरियामध्ये कॅप्टिव्ह जास्त आहेत, जावाची लोकं तिकडे जास्त असतील, डेटाबेसची लोकं हिंजेवाडीला जास्त आहेत, हे आम्हाला सगळं क्लिअर माहिती आहे. तर आम्हाला जेव्हा कंपन्या काढायच्या असतात तर आम्ही टॅलेंट कुठे आहे ते ठरवून कंपन्या काढतो, राईट. तर आपण पहिल्या सेक्शनमध्ये लोकेशन विचार करतोय. लोकेशनमध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे जर तुमच्याकडे लोक असतील तर ते कुठे आसपास आहेत त्याचं तुम्ही लोकेशन डिसाईड करा. नसतील तर टॅलेंट कुठे आहे त्याच्यावर ऑफिस ठरवा. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट खूप खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस किती प्रीमियम पाहिजे, राईट. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, ऑफिस तुम्ही फ्लॅटमध्ये घेऊ शकता, एखाद्या कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये घेऊ शकता किंवा एखाद्या फ्लॅटला कॉर्पोरेट कन्वर्ट करू शकता. असे बरेच ऑप्शन आपल्या पुण्या महाराष्ट्रामध्ये बरेच ऑप्शन आहेत. पण तुम्ही कसा विचार केला पाहिजे, सगळ्यात पहिला विचार ऑफिसचा असा झाला पाहिजे की तुमच्या ऑफिसमध्ये कस्टमर येणार आहे का. जर तुमच्या ऑफिसमध्ये कस्टमर येणार असेल, कारण बरेचसे असे ऑफिसेस असतात त्यात कस्टमरच कधी येत नाही, अनलेस तुमचा बिझनेस बाहेरच्या देशात असेल, कस्टमर येण्याचे चान्स खूप कमी असतात, राईट. असे कस्टमर येणार असेल तर तुम्हाला ऑफिस हे प्रीमियम दाखवणं गरजेचं असतं. का? कारण कस्टमरला मग तुम्ही प्रीमियम चार्ज करू शकता. कस्टमरलाही वाटतं की अरे ही लोकं थोडी मोठी आहेत, करू शकता. पण इथेच एक गफलत पण होते. प्रीमियम म्हणजे पैसे जास्त खर्च करायचे का? नाही, कमी पैशात पण प्रीमियम होऊ शकतो. प्रीमियम म्हणजे असं नाही ना, मी लॅविश कुठली तरी भारी इंटिरियर डेकोरेटर दिली आणि तिने माझं ऑफिस बनवलं. नाही, यू कॅन बी स्मार्ट, है ना. प्रीमियमच पाहिजे. पण तुम्ही आयकियामधनं जाऊन करू शकता का? तुम्ही डायरेक्ट एखाद्या मॅन्युफॅक्चरला गाठू शकता का की बाबा मला 20 टेबल पाहिजेत, तू मला स्वस्त करून देशील का? प्रीमियम पाहिजे, मला असेच पाहिजे. इन्स्टेड ऑफ एखाद्या शोरूममध्ये जाण्याच्या जागी, इन्स्टेड ऑफ एखाद्या इंटिरियरला जाण्याच्या जागी तुम्ही डायरेक्ट जर 20 लोकांचं कुठून तरी होलसेलमध्ये करून आणलं, पैसे वाचू शकतात, राईट. प्रीमियमनेस म्हणजे एक्सपेन्सिव्ह नाही. प्रीमियमनेस पाहिजेच, पण हा लेस एक्सपेन्सिव्ह पण असू शकतो. तर त्यामुळे जर कस्टमर येत असेल तर तुम्हाला प्रीमियम ऑफिस असलेलं ॲडव्हान्टेज असतं. ना ह्याच्यात पण फरक आहे की कस्टमर पण येतोय, पण तुमच्याकडे असा प्रॉडक्ट आहे की त्याच्याशिवाय त्या कस्टमरचं काही चालतच नाही. मग अशा वेळेस ऑफिस काही फरक पडत नाही, कारण ती कस्टमरची गरज आहे तुमचा प्रॉडक्ट घेणं. मग तो तुम्ही कुठल्या मागच्या गल्लीत असाल ना, तिथे येऊन तो तुम्हाला भेटणार, कारण त्याला ते प्रॉडक्ट पाहिजे, मार्केटमध्ये कुणाकडेच नाही आहे, राईट.
पण तुमची ऑफरिंग ही कॉम्पिटेटिव्ह असेल, राईट, की म्हणजे लेट्स डिजिटल मार्केटिंग एजन्सी आज पुण्यामध्ये 100, 200, 500, 1000 असतील, बरोबर. तुम्हाला जर स्टँड आउट करायचं असेल तर प्रीमियम ऑफिस घ्या किंवा चांगल्या लोकॅलिटीमध्ये ऑफिस घ्या, है ना, आणि त्यांनी नक्की फरक पडेल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रीमियम ऑफिस घेता, प्रीमियम लोकेशनला घेता, कॉस्ट जास्त असतो, पण एंड ऑफ द डे तुम्हाला काय करायचं असतं, तो कॉस्ट तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या कॉस्टमध्ये ॲड करायला लागतो. त्याशिवाय तुम्ही प्रॉफिट कसं करणार, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरला तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये बिल करत असाल. आता तुम्ही प्रीमियम ऑफिस घेतलं, ह्याचा अर्थ हे नाही ना तुम्हाला एक वरच राहायला पाहिजे, कारण तुमचा कॉस्ट वाढला. मग तुम्ही 1,10,000 करू शकणार आहे का, हा विचार करा. 1,10,000 करू शकणार आहे, इझी आहे मार्जिन काढायला, नक्की प्रीमियम ऑफिस घेऊन टाका, काही इश्यू नाही, राईट. आणि जर तुम्ही एखादं चांगलं ऑफिस घेतलं तर पुढे होऊन म्हणजे पुढे जाऊन कस्टमरला इन्व्हाइट करा ऑफिसमध्ये. मंथली त्याला म्हणा एकदा या, एक वर्कशॉप करू आपण, काय तुझे प्रॉब्लेम आहेत, आपण एकत्र बोलू, माझी टीम आहे, दाखवा टीमला एक्सपोज करा, ही माझी टीम आहे, हे माझं आहे. अपॉर्च्युनिटी शोधा कस्टमरला आपल्या ऑफिसमध्ये बोलवण्यासाठी, राईट. अपॉर्च्युनिटी म्हणजे एखादा प्रोजेक्ट सक्सेस झाला तर त्याला ऑफिसमध्ये बोलवा, है ना, एखादं माइलस्टोन अचीव झालं त्याला ऑफिसमध्ये बोलवा, एखादं इयरली पार्टी करा, मला ऑफिसला 1 वर्ष झालं या सेलिब्रेशनला. या सगळ्या अपॉर्च्युनिटी शोधा आणि मग बोलवा, नक्की ह्याचा फायदा होतो. नाव 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, लोकेशन आणि प्रीमियमनेस. ह्याच्यात तिसरी गोष्ट सांगतो जी अननोईंगली होत असते, अनकॉन्शियसली होत असते, पण प्रीमियम ऑफिसेस, प्रीमियम लोकेशन अट्रॅक्ट्स प्रीमियम रिसोर्सेस, टॅलेंट जो असतो ना, तो जर एखादा टॅलेंटेड रिसोर्स असतो ना, त्याच्यासाठी कन्व्हिनियन्स खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही जर प्रीमियमनेस दिला, त्याला चहा कॉफी रेग्युलरली मिळते, त्याचं सगळं टेकन केअर केलं, है ना, लोकेशन प्रीमियम ठेवलं, तर टॅलेंट अट्रॅक्ट व्हायला खूप फायदा होतो. त्यामुळे प्रीमियम ऑफिसचा फायदा होतोच, पण काही लोक काय करतात, खूपच म्हणजे 25 लाखाचं फर्निचर, 50 लाखाचं फर्निचरमध्येच कॅपेक्स घालून टाकतात. देर आर मल्टिपल वेज. आता तर असे निघालेत की देर आर कंपनीज, ते तुमचं अख्खं ऑफिस फर्निश करून देणार आणि तुम्ही त्यांना मंथली द्यायचं 3 वर्षापर्यंत. हे कॅपेक्स इज ऑपेक्स आपल्याला कधी परवडतं, हे पण करू शकता. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ऑफिस सिलेक्ट करताना विचार करू शकता. तर मी काय समराईज करतो, लोकेशन डिपेंड्स ऑन द टॅलेंट. कस्टमर ऑफिसला येत असेल तर ऑफिस चांगलंच पाहिजे, चांगलं म्हणजे एक्सपेन्सिव्ह नाही. आणि तिसरं, जर चांगलं आणि ऑफिस असेल, लोकेशन चांगलं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा फरक पडतो तो म्हणजे टॅलेंट अट्रॅक्शनला. ह्याच्यावरनं तुम्ही तुमचा डिसाईड करा की आपल्याला ऑफिस कसं पाहिजे. बिझनेस फंडामेंटलसाठी एक कोर्स लॉन्च केला आहे, बिझनेस 1.0. त्याची लिंक मी कमेंटमध्ये पिन करतो आहे. तुम्हाला जर कोर्स बघायचा असेल, विकत घ्यायचा असेल, तर नक्की त्या लिंकवर जाऊन तो कोर्स विकत घ्या. पण त्याच्या आधी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.